हॅलो फ्रेंड्स, सगळ्यात इम्पॉर्टंट आपण आज बघणार आहे की मेकॅनिझम ऑफ लेबर. ह्याच्याशिवाय तुमचं लेबर जे काय डिलिव्हरी आहे ते कंप्लीट होऊच शकत नाही. त्यामुळे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट मग BSc असू दे, GNM असू दे, MSc असू दे, मिडवायफरी अँड गायनॉकॉलॉजीमधला मोस्ट इम्पॉर्टंट आणि फेवरेट क्वेश्चन असतो एक्झामिनर्सचा की मेकॅनिझम ऑफ लेबर. तर ते आपण आज बघणार आहे. तर स्टार्ट करूया आपण डेफिनेशन पासून. द सिरीज ऑफ मुवमेंट दॅट ऑकर्स ऑन द हेड इन द प्रोसेस ऑफ ॲडॅप्टेशन ड्युरिंग इट्स जर्नी थ्रू द पेल्विस इज कॉल्ड अ मेकॅनिझम ऑफ लेबर. ह्याच्यामध्ये काय आहे, एक सिरीज आहे मुवमेंट्सची. आता सिरीज म्हणजे काय की एका फटक्यात होईल असं तरी हे काम नाही आहे डिलिव्हरीचं, जरी तुम्हाला वाटत असलं तरी. तर हे एक सिरीज ऑफ मुवमेंट आहे, मुवमेंट्सची सिरीज आहे. जसं तुमचं नारुतो आहे, वेगवेगळ्या सिरीज आहेत तुमच्या, स्क्विड गेम आहे. तर ह्या काय आहेत, सिरीज आहेत. त्यानं तुमचे एपिसोड्स बनतात, एक स्टोरी बनते. तसं आपलं मेकॅनिझम ऑफ लेबरचं सिरीज ऑफ मुवमेंट्स आहेत दॅट ऑकर्स ऑन द हेड. कुठं होतात, ऑन द हेड इन द प्रोसेस ऑफ ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशनच्या प्रोसेसमध्ये काय होतं, सिरीज ऑफ मुवमेंट घडतात ड्युरिंग इट्स जर्नी थ्रू द पेल्विस. पेल्विसपर्यंत, ओके, पेल्विस थ्रू आपण बाहेर येणार असतोय, त्यामुळे ही एक जर्नी आहे पेल्विस थ्रू पासून. तर त्याला आपण म्हणायचं मेकॅनिझम ऑफ लेबर. ओके, तर आपण ह्या डेफिनेशनची ब्रेकडाऊनमध्ये बघायचं आहे. ब्रेकडाऊनमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ही पार्ट होणार आहे. तर हे काय आहे, मुवमेंटची एक सिरीज आहे ज्याच्यामध्ये काय होतं आहे, ॲडॅप्टेशनची प्रोसेस होत्या ऑन द हेड आणि ड्युरिंग इट्स जर्नी थ्रू द पेल्विस. पेल्विसची ही जर्नी आहे. ओके, पेल्विस थ्रू आपल्याला जर्नी करायची आहे, त्यामुळे ह्याला आपण म्हणतोय मेकॅनिझम ऑफ लेबर. As the fetus descend, soft tissue and bony tissue expert pressure which force the fetus to negotiate the birth canal by a series of passive movement collectively, and these movement are called a mechanism of labor. तर ही एक दुसरी डेफिनेशन दिल्या की फिटस तुमचा डिसेंड डाऊन होत असतोय त्यावेळी सॉफ्ट टिश्यू आणि बोनी टिश्यू एक्सपर्ट झालेले असतात प्रेशर देण्यासाठी. विच फोर्स द फिटस, ते फिटसला प्रेशर द्यायचं असतात. कशासाठी, निगोशिएट द बर्थ कॅनल बाय अ सिरीज ऑफ पॅसिव्ह मुवमेंट कलेक्टिवली. मुवमेंट्स कलेक्टिवली करणं आणि त्या बर्थ कॅनलमधून बाहेर येणं, तर ह्या मुवमेंटला आपण म्हणतोय मेकॅनिझम ऑफ लेबर. तर काही प्रिन्सिपल आहेत, खूप खाडाखोड केलेली आहे, समजून घ्या. तर डिसेंट टेक्स प्लेस थ्रू आउट. प्रिन्सिपल काय आहे की बेबीला खाली यायचं, दॅट इज डिसेंट टेक्स प्लेस थ्रू आउट. विच एव्हर पार्ट्स लीड अँड फर्स्ट मीट द रेझिस्टन्स, द पेल्विक फ्लोअर विल रोटेट फॉरवर्ड अंटिल इट कम अंडर सिम्पायसिस प्युबिस. जो पार्ट लीड करणार आहे, जो फर्स्ट मीट होतोय, कुठं मीट होणार आहे, पेल्विक फ्लोअरला, जो रोटेट होतोय आणि फॉरवर्ड होतोय अंडर द सिम्पायसिस प्युबिस. आपण पेल्विकमध्ये बघितले, पेल्विसमध्ये की सिम्पायसिस प्युबिस कुठं असतो, फ्रंटला असतो. व्हॉट एव्हर इमर्जेस फ्रॉम द पेल्विक विल पिवोट अराउंड द प्युबिक बोन. त्या प्युबिक बोनच्या तिथं आपल्याला दिसायला लागतं की कोणतं आहे, लाय कोणता आहे, ॲटिट्यूड कोणता आहे, प्रेझेंटिंग पार्ट कोणता आहे, प्रेझेंटेशन कसं आहे, डिनॉमिनेटर कुठं आहे आणि पोझिशन काय आहे, हे सगळं आपल्याला त्या पेल्विक प्युबिक बोनच्या तिथं दिसायला लागतं. नेक्स्ट आहे इव्हेंट्स बघायचे आपल्याला. द इव्हेंट्स इन मेकॅनिझम ऑफ लेबर आर. तर असे आपल्याला 10 इव्हेंट्स बघायचे. त्याच्यातलं फर्स्ट आहे एंगेजमेंट, डिसेंट, फ्लेक्शन, इंटरनल रोटेशन ऑफ हेड, क्राउनिंग, एक्सटेन्शन, रेस्टिट्यूशन, इंटरनल रोटेशन ऑफ शोल्डर, एक्सटर्नल रोटेशन ऑफ हेड आणि लॅटरल फ्लेक्शन ऑफ द बॉडी. अशा आपल्याला 10 इव्हेंट्स बघायचे आहेत. ओके, फर्स्ट आहे एंगेजमेंट, डिसेंट, फ्लेक्शन,
internal rotation of head, crowning, extension, restitution, internal rotation of shoulder, external rotation of head and lateral flexion of the body. तर त्याच्यातला फर्स्ट पॉईंट आपल्याला आज बघायचं आहे की एंगेजमेंट. The mechanism by which the biparietal diameter, the greatest transverse diameter of the fetal head in vertex presentation, passes through the pelvic inlet is known as engagement. एंगेजमेंट करतोय आपण. आता एंगेजमेंट म्हणजे काय, जशी रिंग आपल्या बोटामध्ये राहते, बोटामध्ये आपण रिंग घालतोय, तसंच रिंग जे आहे ते तुमचं पेल्विस आहे आणि जे बोट आहे ते तुमचं काय, फिटल हेड आहे. ओके, तर मेकॅनिझम कसं आहे, जे काय बायपरायटल डायमीटर आहे, तुमचं बायपरायटल डायमीटर तुम्हाला माहिती आहे, तर ते काय असते, ग्रेटेस्ट ट्रान्सवर्स डायमीटर आहे. आपण फिटल स्कलमध्ये बघितलं आहे की ग्रेटेस्ट ट्रान्सवर्स डायमीटर कोण आहे, फिटल हेडचा बायपरायटल डायमीटर. आणि फिटल हेड काय असतं, व्हर्टेक्स प्रेझेंटेशनमध्ये येते, जे पासेस कुठून होणार आहे, पेल्विक इनलेटमधून. पेल्विक इनलेटमधून फिटल हेड पास होणार आहे. कोणत्या प्रेझेंटेशनमध्ये, व्हर्टेक्स प्रेझेंटेशनमध्ये. ओके, तर त्याला आपण म्हणतोय एंगेजमेंट. कळलं इथपर्यंत की द मेकॅनिझम बाय विच द बायपरायटल डायमीटर, द ग्रेटेस्ट ट्रान्सवर्स डायमीटर ऑफ द फिटल हेड in vertex presentation passes through the pelvic inlet is known as engagement. Inlet पण आपण बघितलेला आहे पेल्विसमध्ये. ओके, तर ह्याला म्हणायचं एंगेजमेंट. द फिटल हेड मे एंगेज ड्युरिंग द लास्ट फ्यू वीक ऑफ प्रेग्नेन्सी इन प्रेमिग्रॅव्हिडा और ड्युरिंग लेबर इन मल्टीपॅरा. आता बघा, फिटल हेड कधी एंगेज होतं आहे, जेव्हा तुमच्या प्रेग्नेन्सीचे लास्ट फ्यू वीक्स असतात तेव्हा ते एंगेज होते. ते पण कुणाच्याच सांगितले त्यांनी, प्रेमिग्रॅव्हिडा म्हणजे पहिल्यांदाच प्रेग्नेंट आहेत त्यांच्यामध्ये. आणि ड्युरिंग लेबरमध्ये सुद्धा एंगेजमेंट होऊ शकते. कुणामध्ये, मल्टीपॅरामध्ये. ओके, तर हे तुमचा फर्स्ट पॉईंट झाला एंगेजमेंट. ह्याच्यामध्ये एवढंच लिहायचं आहे तुम्हाला की एंगेजमेंट म्हणजे काय आणि एंगेजमेंट कधी होते. ओके, नेक्स्ट आहे पॉईंट टू बी रिमेंबर्ड. आता ह्याच्यामध्ये कोणते पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. द एंगेजिंग ट्रान्सवर्स डायमीटर ऑफ द फिटस इज बायपरायटल. जे काय बायपरायटलचं आहे ते किती आहे, 9.5 सेंटीमीटर डायमीटर. द एंगेजिंग अँटेरियर पोस्टेरियर डायमीटर ऑफ द फिटस इज सब ऑसिपिटो ब्रेग्मॅटिक, दॅट इज SOB. ते पण किती असते, 9.5 सेंटीमीटर. एंगेज डायमीटर of maternal pelvis is right oblique, that is 12.5 centimeter. The sinciput point towards the right sacroiliac joint and the occiput point towards the left iliopectineal eminence. हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी आहेत, हे लिहायचे एक्झाममध्ये काहीही गरज नाही. नेक्स्ट इव्हेंट आहे आपला डिसेंट. आता शब्दशः अर्थ तुम्ही जर बघितला की डिसेंट म्हणजे काय, खाली येणं. डिसेंट म्हणजे काय की खाली येणं. डिसेंट इज ऑलमोस्ट अ कंटिन्युअस मुवमेंट थ्रू द फर्स्ट अँड सेकंड स्टेज ऑफ लेबर. आता डिसेंट जे आहे ती काय आहे, एक कंटिन्युअस मुवमेंट आहे. आता तुम्हाला माहीत आहे की जर युट्रसचं कॉन्ट्रॅक्शन रिट्रॅक्शन होत असेल तर जो काय आपला फिटस आहे तो हळूहळू खाली यायला लागतोय. इथं काय सांगितलंय, थ्रू आउट द फर्स्ट स्टेज अँड सेकंड स्टेज ऑफ लेबर. आता फर्स्ट स्टेज कधी स्टार्ट होते, जसं आपण पाहतोय की फर्स्ट स्टेज स्टार्ट होते ऑनसेट ऑफ ट्रू लेबर पेन अँड एंड विथ द फुल सर्वायकल डायलेशन. ते पण किती, 10 सेंटीमीटर. आता सेकंड स्टेज ऑफ लेबरमध्ये काय होतंय, हे स्टार्ट होत्या full cervical dilation of the cervix and end with the expulsion of the fetus. तर ह्यांनी तेच सांगितलंय की एक कंटिन्युअस मुवमेंट आहे ज्यामध्ये आपण फर्स्ट अँड सेकंड स्टेज ऑफ लेबर पण येतं. इन प्रेमिग्रॅव्हिडा द हेड मे बी एंगेज्ड बिफोर द ऑनसेट ऑफ लेबर and therefore there is only slight descent during the first stage. Factor facilitating descending are
प्रीमिग्रॅव्हिडामध्ये तुमचं हेड एंगेज होते. कधी? ऑनसेट ऑफ लेबर. लेबर व्हायच्या आधीच एंगेज झालेलं असतं हेड. त्यामुळं स्लाइटली फर्स्ट स्टेजमध्ये डिसेंड डाऊन होतं फिटस. आता त्याचे फॅसिलिटिंग फॅक्टर्स कोणकोणते आहेत? फर्स्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं, युट्रसचं कॉन्ट्रॅक्शन किंवा रिट्रॅक्शन होत असतं. मदर बेअरिंग डाऊन एफर्ट्स लावत असते, त्यामुळे ते डिसेंड डाऊन होतं. किंवा स्ट्रेटनिंग ऑफ द फिटल अवॉइड स्पेशली आफ्टर रप्चर ऑफ द मेम्ब्रेन. रप्चर ऑफ द मेम्ब्रेन होऊ नये म्हणून आपण स्ट्रेटनिंग ऑफ द फिटल करत असतो. प्रेशर ऑफ द ॲमनिओटिक फ्लुइड. ॲमनिओटिक फ्लुइडवरती सुद्धा प्रेशर येत असतं, त्यामुळे सुद्धा ते डिसेंड डाऊन होतं. हे झालं तुमचं सेकंड इव्हेंट, दॅट इज डिसेंट. थर्ड बघायचं आहे आपल्याला फ्लेक्शन. Fetal head is already flexed before the onset of labor in vertex presentation. Vertex presentation मध्ये काय होतं, ऑलरेडी फ्लेक्स झालेलं असतं fetal head. But further flexion occur in the first stage when the head meet the resistance of the canal. फ्लेक्शन आधीच झालेलं असतं फर्स्ट स्टेजमध्ये, जेव्हा बेबीचं हेड जे आहे ते बर्थ कॅनलला रेजिस्टन्स करतं तेव्हा. During the descent, full flexion is achieved. आणि during descent, जेव्हा ते बेबी डिसेंट येतं म्हणजे खाली येतं, तेव्हा फुल फ्लेक्शन ते अचीव करतं. The flexion is achieved either due to resistance offered by the unfolding cervix, the wall of the pelvis or by the pelvic floor. आणि फ्लेक्शन अचीव ते का करतं? जेव्हा रेझिस्टन्स, जसं आपण आधी सांगितलं की रेझिस्टन्स ऑफ बर्थ कॅनल, ते रेझिस्टन्सच्या तिथं आल्यामुळं, पेल्विक फ्लोअरच्या तिथं आल्यामुळं ते फुल फ्लेक्स अचीव करतं. अँड द व्हेन फ्लेक्शन इज कम्प्लीट, द चिन मीट टू द चेस्ट. आणि जेव्हा फ्लेक्शन कम्प्लीट होतं तेव्हा बेबीचं चिन कुणाला मीट होतं? चेस्टला. दॅट इज फुल फ्लेक्शन ऑफ द फिटस. नेक्स्ट इव्हेंट आहे आपला इंटरनल रोटेशन ऑफ हेड. आता नावातच आहे की इंटरनल रोटेशन ऑफ हेड. हेड रोटेट होतं internally. The fetal head normally enter the pelvic brim in the transverse of oblique diameter. Then the internal rotation takes place. Fetal head जे आहे ते एंटर कुठं करतं पेल्विक ब्रीममध्ये. ब्रीमचे किती पार्ट आहेत? सॉरी, पेल्विकचं बघा, वरती असतं इनलेट, मध्ये ब्रीम आणि खाली आउटलेट. तर ब्रीममध्ये फिटल हेड येतं ट्रान्सवर्स किंवा ऑब्लिक डायमीटरमध्ये, तेव्हा इंटरनल रोटेशन घडतं. व्हेन द हेड रीचेस द पेल्विक फ्लोअर, इट मीट विथ द रेझिस्टन्स ऑफ पेल्विक फ्लोअर. ओके, जेव्हा हेड रीच होतं तुमचं पेल्विक फ्लोअरला, तेव्हा ते कुणाला भेटतं? रेझिस्टन्स ऑफ पेल्विक फ्लोअरला, म्हणजे आउटलेटच्या तिथं. द लीडिंग पार्ट टू डिस्पोजिशन ऑफ पेल्विक फ्लोअर, द लीडिंग पार्ट ट्रेंड्स टू रोटेट फॉरवर्ड. That is 1/8 of the circle from the left iliopectineal eminence to the symphysis pubis. आता आपल्याकडे मॉडेल नाही आहे, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. असं तुमचं पेल्विस असतं, तर तुमचं मीट कुठं झालं आहे? पेल्विक फ्लोअरला झालेलं आहे तुमचं हेड मीट. तर हे काय असतं? पुढं पुढं फॉरवर्डेड रोटेट होत असतं. तर 1/8 ऑफ द सर्कल फ्रॉम द लेफ्ट इलिओपेक्टिनल इमिनन्स, इलिओपेक्टिनल लाईन्सच्या पुढं थोडं असतं इलिओपेक्टिनल इमिनन्स, तिथून ते सिम्पायसिस प्युबिसपर्यंत 1/8 मध्ये रोटेट होतं. ऑसिपिटल प्रोमिनन्स लाईज बिहाइंड द सिम्पायसिस प्युबिस अँड शोल्डर एंटर इन टू द वन ऑफ ऑब्लिक डायमीटर. तर सिम्पायसिसच्या बिहाइंडला काय झालेलं असतं? शोल्डर एंटर होतं आणि तिथं तुमचं इंटरनल रोटेशन ऑफ हेड होतं. फक्त हे आतल्यात फिरत असतं आउटलेटमध्ये. ओके, सिम्पायसिस प्युबिस म्हणा. नेक्स्ट आहे तुमचं क्राउनिंग. क्राउनिंग म्हणजे काय? एक क्राउन म्हणजे जसं आपण राजाला एखादा घालतो ते असते क्राउन. तर ह्याला क्राउनिंग का म्हणतात ते मी पुढे सांगेन तुम्हाला. The occiput prominence escape
under the symphysis pubis. The occiput bregmatis, that is SOB, is 9.5 cm, stretches the vulval orifice. Sagittal sutures enter into the anteroposterior diameter of the outlet. जे काय ऑसिपिट प्रोमिनन्स आहे तुमचं ते एस्केप होतं. कुठे एस्केप होणार आहे? सिम्पायसिस प्युबिसच्या तिथं. आणि तुमचं जे ऑसिपिट ब्रेग्मॅटिक आहे डायमीटर ते किती असतं? 9.5 cm. ते काय होतं? स्ट्रेच होतं वल्वल ऑरिफाईसला. जे काय तुमचं वल्वल आहे दॅट इज एक्सटर्नल जेनायटल, त्याला एकत्रित आपण वल्वल म्हणतोय. तर वल्वल ऑरिफाईस, सजायटल सुचर जे आहे फिटसचं ते एंटर कुठं होतं आहे? अँटेरोपोस्टेरियर डायमीटर ऑफ द आउटलेट. तर आउटलेट, तर त्या आउटलेटच्या तिथं ते दिसत असते. म्हणजे फक्त आपल्याला बेबीचं हेड दिसत असते वल्वल ऑरिफाईसमधून. म्हणजे वजायनाच्या तिथून आपल्याला फक्त बेबीचं डोकं दिसत असते. इट जस्ट लाईक अ क्राऊन. ते काय मुकुटासारखं दिसत असते, त्यामुळे आपण त्याला क्राउनिंग म्हणतोय. ओके, आता आपण बघणार आहे एक्सटेन्शन. क्राउनिंग बघितलं आपण. नेक्स्ट आहे एक्सटेन्शन. इट इज अ movement by which flexion of the head is undone. Delivery of the head takes place by the extension is the result of two forces. The first force exerted by the uterine contraction and abdominal muscles, and contraction pushes the head in a downward direction, while the second force supplied by the resistance of the pelvic floor muscle and the pubic symphysis acts anteriorly in the upward and forward direction. आता इथं काय सांगितलंय त्यांनी की इट इज अ मुवमेंट. ही एक मुवमेंट आहे ज्याच्यामध्ये काय हेडचं फ्लेक्शन होत नाही डिलिव्हरीच्या वेळी, आणि हेड काय होतं? एक्सटेंड व्हायला लागतं. ह्याचा फर्स्ट फोर्स कुठे एक्झर्ट होतोय की युटेराइन कॉन्ट्रॅक्शन आणि ॲबडॉमिनल मसल्स. युटेराइन कॉन्ट्रॅक्शन आणि ॲबडॉमिनल मसल्स हे काय करतात? कॉन्ट्रॅक्ट होत असतात, आणि कॉन्ट्रॅक्शनमुळे काय होतंय? हेड जे असते ते डाऊनवर्ड डायरेक्शनला पुढे ढकललं जाते, त्याला म्हणायचं एक्सटेन्शन. सेकंड, त्याच वेळी काय होतं? सेकंड फोर्ससुद्धा अप्लाइड केला जातो. तो कुठं? की रेझिस्टन्स होते पेल्विक फ्लोअरला. पेल्विक फ्लोअरचे जे मसल्स असतात आणि प्युबिक सिम्पायसिसचे ते अँटेरियरली ॲक्ट करायला लागतात. म्हणजे वरून युट्रस ढकलत असते आणि खालून सिम्पायसिस प्युबिस आणि पेल्विक फ्लोअर काय करत असते? अँटेरियरली ॲक्ट करत असते. म्हणजे ते अपवर्ड ढकलत असते आणि फॉरवर्ड डायरेक्ट. वरून डाऊनवर्ड डायरेक्शन, खालून अपवर्ड होत असते. त्यामुळे ते दोन्हीचं कॉन्ट्रॅक्शन रिट्रॅक्शन होऊन तुमचं जे फिटस आहे ते डाऊनवर्डला ढकललं जाते. अँड द डाऊनवर्ड अँड अपवर्ड प्रेशर काउंट बॅलन्स इच अदर अँड द रिझल्टंट फोर्स पुशेस द हँड फॉरवर्ड. आणि बघा, वरून डाऊनवर्ड डायरेक्शन येते, खालून अपवर्ड डायरेक्शननं प्रेशर दिला जातोय. त्यामुळं काय होतं? रिझल्ट काय होतं याचा? की फोर्स पुशेस द हँड फॉरवर्ड. त्यामुळे बेबीचं जे हँड आहे, फिटसचं जे हँड आहे ते पुश केलं जातं फॉरवर्डला. The nape of the neck pivot on the lower border, the symphysis pubis, and symphysis pubisच्या तिथं नेक तुमचं पिवोट व्हायला लागतं. आणि ॲज अ रिझल्ट द chin leaves chest and sinciput face and chin sweep the perineum and the head fall forward and occiput and the nape of neck is deliver. आणि अशामुळं काय होतंय? चीन, जसं मगाशी आपण बघितलं की चीन मिड चेस्ट ते काय होतं? रिलीज होतं. आणि जे काही सिन्सिपूट फेस आणि चीन आहे ते तुमचं स्वीप होतं पेरिनियमच्या तिथं. आणि तुमचं हेड जे आहे ते फॉरवर्डला फॉल होतं. आणि तुमचं नेप ऑफ नेक डिलिव्हर होतं. म्हणजे थोडंसं पुढे येतं तुमचं नेप ऑफ नेक, म्हणजे नेकचा जो भाग आहे तो पुढे डिलिव्हर होतो. नेक्स्ट आहे रेस्टिट्यूशन. रेस्टिट्यूशन म्हणजे काय? की इट इज अ विजिबल पॅसिव्ह मुवमेंट ऑफ द हेड ड्यू टू अनट्विस्टिंग ऑफ द नेक सस्टेन ड्युरिंग इंटरनल रोटेशन. रेस्टिट्यूशन म्हणजे ही एक पॅसिव्ह मुवमेंट आपल्याला दिसत्या, ओके, हेडची, जी अनट्विस्ट असत्या नेकला.
ड्युरिंग इंटरनल रोटेशन, जेव्हा बेबी आतल्या आत जेव्हा फिटस आतल्या आत रोटेट होत असतो तेव्हा हे रेस्टिट्यूशन आपल्याला बघायला भेटते. ह्याच्यामध्ये as the internal rotation takes place, head is twisted a little shoulder as soon as the head is completely delivered and is free outside. It resumes its normal position with regard to the shoulder, turning the occiput towards the mother's left thigh, and this movement is called a restitution. And thus the neck is untwisted and the head is restored to its natural relaxation to the shoulder. जसे इंटरनल रोटेशन घडते तसे हेड पण काय व्हायला लागते, ट्विस्टेड अ लिटल ऑन शोल्डर. एका साईडनं ते इंटरनल रोटेशन होत असते आणि ॲज सून ॲज म्हणजे लवकरात लवकर ते ट्विस्ट पण होते आणि लवकरात लवकर बाहेर येते. म्हणजेच काय, हेड कम्प्लिटली डिलिव्हर होते आणि फ्री आउटसाईड, आणि हे आउटसाईडला येते. त्याची नॉर्मल म्हणजे ॲझ्युम केलं जाते की नॉर्मल पोझिशन त्याची काय असते की त्याचं जे शोल्डर आहे आणि त्याचे ऑसिपूट आहे म्हणजे त्याचं डोकं ते टर्न झालेलं असते मदरच्या लेफ्ट थायला, आणि त्यालाच आपण म्हणतोय रेस्टिट्यूशन. नेक तुमचे अनट्विस्टेड झालेले असत्या बेबीचे, अँड द हेड इज रिस्टोर्ड इट्स नॅचरल रिलॅक्सेशन टू द शोल्डर, आणि हे एक नॅचरल रिलॅक्सेशन आहे शोल्डरला. नेक्स्ट आपण बघणार आहे इंटरनल रोटेशन ऑफ द शोल्डर. Shoulder enters into the left oblique diameter of the pelvic cavity. Pelvic cavityच्या left oblique diameterला shoulder enter होते. The anterior shoulder reaches right side of the pelvic floor. जे anterior shoulder आहे ते कुठं reach होते म्हणजे कुठं पोचते की राईट साइड ऑफ द पेल्विक फ्लोअर. पेल्विक फ्लोअरच्या राईट साईडला ते रीच होते आणि रोटेट फॉरवर्ड फ्रॉम द राईट इलिओपेक्टिनल इमिनन्स टुवर्ड्स द सिम्पायसिस प्युबिस. आणि रोटेट कुठं होते, फॉरवर्डला रोटेट होते कुठं, राईट इलिओपेक्टिनल इमिनन्सला टुवर्ड्स द सिम्पायसिस प्युबिस. अँड शोल्डर एंटर इन टू द अँटेरियर पोस्टेरियर डायमीटर ऑफ द आउटलेट. आउटलेटचा जो अँटेरियर पोस्टेरियर आहे डायमीटर तिथं शोल्डर एंटर होते. ह्याला म्हणायचं इंटरनल रोटेशन ऑफ द शोल्डर. ऑब्लिक डायमीटर, पेल्विक कॅव्हिटी, अँटेरियर शोल्डर रीच होते राईट साईडला कुठलं, पेल्विक फ्लोअरमध्ये. तो रोटेट होतोय फॉरवर्ड होतोय कुठं, राईट इलिओपेक्टिनल इमिनन्स. कुणाच्या पुढं, सिम्पायसिस प्युबिसच्या तिथं, टुवर्ड्स द सिम्पायसिस प्युबिस. आणि शोल्डर एंटर कुठं होतंय, अँटेरियर पोस्टेरियर डायमीटर ऑफ द आउटलेट. तर हे झालं तुमचं इंटरनल रोटेशन ऑफ द शोल्डर. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे एक्सटर्नल रोटेशन ऑफ द हेड. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे एक्सटर्नल रोटेशन ऑफ द हेड. ऑसिप्यूट जे असतं ते रोटेट होतं 1/8 ऑफ द सर्कल टू द लेफ्ट थाय. मदरच्या लेफ्ट थायच्या तिथं ऑसिप्यूट काय होतं, रोटेट होतं 1/8. पूर्ण रोटेट नाही होत, तर 1/8 सर्कलमध्ये ते रोटेट होतं ऑफ द लेफ्ट थाय ऑफ द मदर. It is accompanied with internal rotation of the shoulder. त्याचं हेड रोटेट झालंय म्हणल्यावर आतमध्ये वजायनाच्या आतमध्ये शोल्डर सुद्धा रोटेट होणार आहे. अँड द अंटेरियर शोल्डर escape under pubic arch while the post slides over the perineum. इथं थोडंसं मिस्टेक झालेली आहे. तर हे प्युबिक आहे, pubic arch while the posterior slides over the perineum. अंटेरियर शोल्डर काय होते, एस्केप होते म्हणजे बाहेर येते. कुठून येणार आहे की अंडर प्युबिक आर्च, प्युबिक आर्चच्या अंडर येणार आहे म्हणजे खाली येणार आहे. व्हाईल कधी, पोस्टेरियर स्लाइड ओव्हर द पेरिनियम, जेव्हा पोस्टेरियर साईड जी आहे ती पेरिनियमच्या बाहेर येणार आहे तेव्हा. अंडरस्टँड, समजलं हे. नेक्स्ट आहे लास्ट अँड बेस्ट मोमेंट, एक्सपल्शन ऑफ द बॉडी बाय लॅटरल फ्लेक्शन. जेव्हा अँटेरियर शोल्डर एस्केप होतं, जसं आपण मगाशी बघितलं लास्ट इव्हेंटमध्ये की अँटेरियर शोल्डर एस्केप होतोय अंडर द सिम्पायसिस प्युबिस. कधी, जेव्हा पोस्ट शोल्डर पास होतोय ओव्हर द पेरिनियम, पेरिनियमच्या तिथं तुमचं पोस्ट शोल्डर पास होते तेव्हा ऑलवेज आणि ऑटोमॅटिकली तुमचं अंटेरियर शोल्डर एस्केप होते.
तेव्हा बेबी इज बॉर्न बाय लॅटरल फ्लेक्शन ऑफ द बॉडी टुवर्ड्स द सिम्पायसिस प्युबिस अँड टुवर्ड्स मदर्स ॲबडॉमेन. बेबी बॉर्न होतं लॅटरल फ्लेक्शन म्हणजे एका कुशीवर ते जन्माला येतं. कुठून येणार आहे? टुवर्ड्स द सिम्पायसिस प्युबिस अँड टुवर्ड्स द मदर्स ॲबडॉमेन. अँड इट इज अ लास्ट, फायनल अँड बेस्ट मोमेंट to the mother and fetus also.